बद्दल भाजप तुमचे आभार व्यक्त करते. किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला बँकेत पैसे मिळतात का? हो मिळतात की. आपल्याला जाणून आनंद होईल की मोदींनी सुरू केलेल्या किसान सन्मान निधी योजनेचे तुमच्यासारख्या 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्ही भाजप किंवा त्याच्या मित्रपक्षाला पाठिंबा कराल का? तर बियाणावर खतावर 18% GST लावले त्याच्याबद्दल काय सांगाल का भाजप सरकार? काय म्हटलं? खतावर बियाणावर 18% GST लावली शेतकऱ्याच्या, हा. त्याच्याबद्दल भाजप सरकार मोदी सरकार काय बोलल का? 2,000 रुपये देते, 2,000 रुपये देते 6 महिन्याला. हा. अहो 80-80 हजार रुपयाचं खातं टाकतो मी शेताला. ऊस उत्पादक शेतकरी आहे मी. 18% GST किती पैसे झाले? किती झाले सांगा की भाऊ. सर तुमच्या अडचणी सांगा मला. हो हीच अडचण आहे शेतकऱ्याची. 18% GST लावली तुम्ही खताला बियाला औषधाला फवारायच्या. ही अडचण आहे म्हणून शेतकऱ्याची. मोदी साहेबांनी सांगा तेवढं. अवजार खरेदी केले, ट्रॅक्टर खरेदी केलं, त्याला नांगर पेरणी यंत्र, त्याला रोटावेटर घेतलं तर त्याला 12% GST लावले. हा मग शेतकऱ्याला जरा GST मोफत तर करा म्हणावं मोदी सरकारला. तुमचं तालुका सांगा सर. तालुका धाराशिव. जिल्हा धाराशिव. बरं ठीक आहे सर. तुमची जी तक्रार आहे उपसरपंच आहे साहेब मी. युवराज अंगद जाधव कोंडगावचा उपसरपंच आहे मी. हो ठीक आहे ना सर. मी तुमची तक्रार जी आहे समोर पोहोचवतो आणि हो आम्हाला शेतकरी आता जोड्याने आणायला लागलेत. जर कुणाच्या दारात जर गेलो का भाजपचं काम करायला म्हणून कुणी तर लोक जोड्याने आणायला लागलेत कार्यकर्त्याली. ठीक आहे ना. मी तुमची तक्रार पाठवतो सर वरपर्यंत. त्याच्यावर निवारण काढण्याचा प्रयत्न. तुम्ही मला कसं काय फोन केला मला हे सांगा आधी. सर्वेनुसार फोन केला सर. हा सर्वेनुसार फोन केला. सर्वे कशाचा सर्वे चालू आहे आता? किसान सन्मान निधी योजनेचे सर्वे. आता कसं काय चालू आहे सर्वे? ह्याच्या आधी कसं काय नव्हतं सर्वे? केव्हापासून आहे योजना? सर आता जेव्हा सर्वे निघेल तेव्हाच करेल ना फोन. आपण योजना कधी सुरू झाली सांगताल का? हॅलो. हा बोला ना सर तुम्ही. योजना कधी सुरू झाली? खूप आधीची योजना आहे. हा खूप आधीची योजना आहे. मग आताच कसं काय फोन करायला लागले तुम्ही हे योजनेबद्दल? सर जेव्हा वरून ऑर्डर येईल तेव्हाच सर्वे करेल ना. कोणाची ऑर्डर आली वरून? सर आता प्रत्येक इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड नाही करू शकत ना. ते माझ्या हदीमध्ये नाहीये. बरं मग तुम्हाला फोन कसं करायला लागले सगळ्याला फोन करून हे सांगावं ते सांगावं? एवढे करण्यासाठी किती पैसे खर्च केले मोदी साहेबांनी ह्याचा हिशोब देतील का? हे असे लोकांना फोन करून बोलण्यासाठी मतदाराला ह्या यंत्रणेसाठी किती पैसा खर्च केला मोदीजी सांगतील का जरा त्याचं? हा निर्यात बंदी कांद्यावर निर्यात बंदी केली. सोयाबीनचे भाव 4,000 रुपयावर आले. 2014 साली मोदीजी म्हणले होते शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू 1.5 करू. उत्पन्नाचा खर्च झाला साहेब दुप्पट. खर्च झाला पण उत्पन्नाचं काय अजून हाय तीच भाव आहे. सोयाबीन काँग्रेसच्या काळात बी तेवढाच भाव होता. आता बी तेवढाच भाव आहे. 10 वर्ष झाली म्हणा सत्ता दिली म्हणा मोदी साहेब तुम्हाला म्हणा. ठीक आहे सर. पोहोचवतो मी तुमच्या जेही बोल आहे ते वरपर्यंत पोहोचवतो. आणि मोदीला फोन करा म्हणा मला डायरेक्ट आता. मोदी साहेबालाच बोलायचं म्हणा मला सांगा एकदा माझं. हॅलो. हो धाराशिव तालुका म्हटलं सर आपण? हो धाराशिव तालुका कोंडगावचा उपसरपंच बोलतोय मी. बिलकुल. धाराशिव मध्ये कोंडगाव आहे आमच्या तालुक्यामध्ये. ठीक आहे. हा लोक भाजपचे कार्यकर्ते आले की मारायला लागलेत म्हणा बुटानं सांगा मोदीजीला. बिलकुल सांगतो सर. अहो काय ते शिंदे गट फुटला. अजित पवार कुठं निधी दिना गेला त्या टायमाला म्हणून. आता अजित पवारला मांडी लावून बसलेत. पण अजित पवारनं 70,000 कोटी 72,000 कोटीचा घोटाळा केला म्हणले मोदीजी. त्यांना तर अर्थमंत्री केलं मुख्यमंत्री केलं. ज्यांच्या विरोधात प्रचार करायला त्यांच्या विरोधात निवडून द्यायला लागले तर लोक त्यांनाच मांडी लावून घेऊन बसायला ती. मग नेमकं मतदान करायचं कुणाला आता? ट्रम्पला करायचं का तिकडं त्या ह्याला करायचं? हा काँग्रेसला कटाळून तुम्हाला मतदान केलं तुम्ही काहीतरी भलं करताल म्हणून. ही सर्वसामान्य शेतकऱ्याची वात आहे सांगा जरा त्या मोदीजीला. त्या फडणवीसला तर काय सांगू नका. त्या फडणवीस मध्ये तर काहीच कळलं नाही. फाडतूस माणूस आहे ती. त्याच्यासाठी फोन केला होता सर मी. ते फडणवीस तर अतिशय बिंडोक माणूस आहे हलकट जातीचा. त्याला नुसतं लावा करायचं आणि फोडाफोडी करायचं राजकारण माहिती आहे फक्त. त्याला काय महाराष्ट्राचा आहे का कुठला आहे कोणास ठाऊक. सगळे प्रकल्प चालले गुजरातला.
चला, हा बरं, ठीक मराठा आहे सर, आरक्षणामध्ये ठीक आहे. कुरघोड्या करून ते सदावरती लावतोय मराठ्याच्या अंगावर. पोहोचवतो सर, तुमची तक्रार पोहोचवतो अहो वरपर्यंत. मराठी ठीक आता आहे. उमेदवार उभा करणार आहेत लोकसभेला प्रत्येक गावातून एक 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 एक. तुम्हाला बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं लागलं, लक्षात घ्या. तेवढी वेळ कुणामुळे आली, कुणामुळे झालं हे सगळं. मोदीला दिसत नाही का ती तिकडे जरांगे पाटील उपोषण बिपोषण करायला आंदोलन करायला हा. जरांगेची मागणी सगळे सोयरीची आहे आणि तुम्ही त्यांना द्यायला लागला ते कुठलं न टिकणार आरक्षण. ह्याच्या अगोदर बी फडणवीसनं दिलं नाही का 2 वेळा. 2013ला एकदा काँग्रेसनं दिलं, त्यावेळेस बी गाजर दाखवलं मराठीला सगळ्या. 2018ला 19ला त्या फडणवीसनं बी SBC मधून दिलं आणि पुन्हा सदावरती वकील लावून ती कॅन्सल करायला लावलं. आता बी इकडून 10% दिलं आणि सदावरती वकील त्यानंच लावलाय. म्हणजे इकडून दिल्याने करायचं आणि इकडून काढल्याने करायचं. कोणाला राजकारण शिकवायला तुम्ही आता? लोक लय हुशार झाली ती. सर मी कशाला कोणाला मोदीजीला राजकारण शिकवू? मोदीजीला मी एकदा तुमच्या प्रेस व्यथा कॉन्फरन्स ऐकणं- मोदीजीला एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोला म्हणावं, लोकांच्या भावना काय आहेत मीडियातून जरा कळतील म्हणावं तुम्हाला. ते मीडियावाल्याला बरं, बी ठीक विकत आहे. घेऊन ठेवलं या मोदीनं. ईडी CBI लावायला कुणाच्या मागं. बरं ठीक आहे सर, ठीक हा? आहे. तुम्ही एवढा वेळ दिल्याबद्दल अहो धन्यवाद. तुमचा अहो दिवस शुभ मला असो. सांगा, लोकशाहीचा रास करायला लागलं भाजप सरकार. या यंत्रणेचा गैरवापर करायला आणि तुम्हाला बी पुन्हा फालतू काम लावायला लागलं फोन करून बोलायला. एवढे पैसे कुठले खर्चले ते शासनाचे पैसे नाहीत, ही लोकांचे पैसे टॅक्समधून वसूल केलेले तुम्ही 18% GST लावलो. अहो गॅस सिलेंडर किती भाव झालाय, पेट्रोलचा काय भाव झालाय, डिझेलचा काय भाव झालाय. जरा भाषणं काढा 2014च्या अगोदरचे मोदीचे, म्हणजे कळलं तुम्हाला काय आहे ती. जरा आपलं तोंड बघा म्हणा वर्षात जाऊन मोदीजीला एकदा. अच्छे दिन हीच होते का म्हणावं. चला बरं.